नमस्कार, आप मुझे देख रहे हैं MLS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। आज कोवैक्सीन टीके का दूसरा चरण शुरू हो गया है, जिसके चलते आज नागपुर के गिलुरकर अस्पताल में 55 स्वयंसेवकों पर इसका परीक्षण शुरू हो चुका है। इसके पश्चात 28, 42, 104 और 194 दिनों के अंतराल पर फिर से टीका दिया जाएगा। सभी चरणों के टीके लगाने के पश्चात रिजल्ट अच्छा रहा तो भारत देश जल्द कोरोना प्रतिबंधात्मक टीका निर्माण करेगा, ऐसा विश्वास डॉक्टर चंद्रशेखर गिल्लुरकर इन्होंने व्यक्त किया है। आपल्याकडे स्वयंसेवक म्हणजे लोकांमध्ये इतकी जागृती झालेली आहे आणि इतका रिस्पॉन्स आहे की खूप लोकांनी एनरोल केलं स्वतःला। त्याच्यातले आम्ही 55च घेतले, पण 100-200च्या वर लोकांनी एनरोल केलं स्वतःला। ठीक आहे, आणि त्यांना वॅक्सिन दिल्यानंतर त्यांना म्हणजे जे नॉर्मल आपण जसं असतो तसंच त्यांचं सगळं नॉर्मल सुरू आहे, कोणाला काही त्रास झालेला नाही। आणि आता आम्ही सेकंड डोस दिला। फर्स्ट डोस 0 मध्ये फर्स्ट डोस होता आणि 14 डे मध्ये सेकंड डोस। अच्छा, काय भारत बायोटेक, ICMR आणि NIV पुणेच्या संयुक्त विद्यमाने हे जे कोवॅक्सिन आमच्या सेंटरला पहिल्या 55 लोकांना हेल्दी व्हॉलंटियर्सला आम्ही दिला पहिला डोस दिल्यानंतर आज 14 दिवस झालेले आहे आणि दुसरा डोस द्यायसाठी आज आम्ही 7 हेल्दी व्हॉलंटियर्सला बोलावलेला आहे। ह्या 14 दिवसामध्ये ज्या लोकांना आम्ही 55 लोकांना हा डोस लावला, पहिला डोस कोवॅक्सिनचा 0.3 मायक्रोग्रामचा, आनंदाची गोष्ट ही की या कुणालाही काही त्रास झालेला नाही, सर्व सेफ आहे, कोणाला काही रिॲक्शन आले नाही आणि सर्व चांगले आहेत। आज 7 लोकांपैकी 6 लोकांना आम्ही आता व्हॅक्सिन लावून चुकलेलो आहोत। त्यामध्ये अशी प्रोसिजर होती की आज आम्ही त्यांचं चेकअप केलं, त्यांचं स्क्रीनिंग केलं, त्यांचं कोविड काही त्यांच्याबद्दल साईन सिम्पटम्स आहे का ते बघितले, त्यांचे व्हायटल साईन्स बघितले, त्यानंतर त्यांचं ब्लड सॅम्पलला घेतलं, ते ब्लड दिल्लीला पाठवायसाठी अँटीबॉडीज टेस्टिंगसाठी पाठवलं आणि त्यानंतर त्यांना व्हॅक्सिनचा दुसरा कंटिन्यू हा डोस लावल्यानंतर आता आम्ही 2 तास यांना ऑब्झर्व करू। 2 तासामध्ये कोणाला काही त्रास नाही झाला तर त्यांना आम्ही त्यांची होम डायरी देऊन घरी पाठवू। परत 14 दिवस त्यांच्या कॉन्टॅक्ट्समध्ये राहू, कम्युनिकेट करू, त्यांना काही त्रास होतो आहे का ते बघू आणि त्यानंतर 28व्या दिवशी त्यांना आम्ही परत बोलवू। 28व्या दिवशी बोलावल्यानंतर त्यांचं परत ब्लड टेस्ट करू, कोविडची टेस्ट करू आणि 14व्या दिवशीचा ब्लड रिपोर्ट आणि 28व्या दिवशीचा ब्लड रिपोर्ट यामध्ये अँटीबॉडीजमध्ये किती प्रमाणात वाढ झालेली आहे, किती पटीने वाढ झालेली आहे त्याचा अभ्यास करण्यात येईल। तो अभ्यास करून त्यामध्ये जर समाधानकारक अँटीबॉडीज वाढण्यात आले तर मग आम्ही हे म्हणू शकू की हे वॅक्सिन सक्सेसफुल होत आहे, पुढच्या दिशेने जात आहे। ही पहिली फेज आहे। पहिल्या फेज मधला दुसरा डोस आता सुरू झालेला आहे ओव्हरऑल आपल्या इंडियामध्ये आणि काही दिवसातच ही फेज संपल्यावर फेज 2 सुरू होईल, ज्यामध्ये फेज 2 मध्ये 12 ते 65 वर्ष वयोगटातील हेल्दी व्हॉलंटियर्सला ही लावण्यात येईल। ही संपल्यानंतर फेज 3 होईल आणि फेज 3 झाल्यानंतरच गव्हर्नमेंटची परमिशन मिळून मग ही लस बाजारात येऊ शकते। जिम शुरू करें मनसे अध्यक्ष राज ठाकरे। कई दिनों से मुंबई में जिम चालकों द्वारा जिम शुरू करने के लिए आंदोलन शुरू है, जिसके चलते आज सभी आंदोलन कार्यकर्ता द्वारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे से मुलाकात की गई। जिम शुरू करें, इसके पश्चात जो होगा देखा जाएगा, ऐसा आक्रामक आश्वासन राज ठाकरे द्वारा दिया गया। जिम शुरू करने के दौरान केंद्र सरकार की ओर से दिए गए दिशा निर्देशों का सख्ती से पालन करें, ऐसा भी राज ठाकरे ने कहा है। केंद्र सरकारने घालून दिलेली जे काही नियमावली आहे, ज्या काही अटी आहेत, कशा प्रकारे जिम सुरू करायची, कशा प्रकारे चालवायची आणि त्याचं तुम्ही तंतोतंत पालन करून सगळ्या ठिकाणी तुम्ही जिम सुरू करा। काळजी घ्या लोकांची, कळलं का? ज्याच्यातनं आपण आता गेले 4 महिने गेलो ते अजून पसरणार नाही याची काळजी घ्या, परंतु तुमच्या कामावरती कुठे संकट येता कामा नये आणि याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी विरोधी पक्ष नेत्यांशी पण हा विषय मी बोललोय, तेही मला असं वाटतं हा विषय नक्की मीडिया आणि चॅनल यांच्याबरोबर बोलतील। तर काही नाही, इम्युनिटी वाढवा। बरोबर शिदोरी बाबा थांबा। सर येतो। बाबा
पाशी उभे राहा. कोण? अरे बघितलं नाही का तिकडं वीज कडाडली म्हणून. हा मग त्यांना काय झालं? वीज कडाडली असताना असं उभं राहून आपली उंची कमी ठेवायची. कारण का वीज सर्वात जास्त उंच गोष्टींकडेच आकर्षित होते. जसं पोल, झाड आणि काहीच नाही भेटलं तर तुम्हीच. अरे मग मी वाकून कायले? मी तर झोपूनच जाईन ना. अरे नाही 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 नाही, झोपून जाण्याची तर गोष्टच नाही करायची. ओल्या जमिनीत वीज प्रवाह होते आणि शेतात जर वीज पडली ना तर ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचा झटका तुम्हाला बी लागेल. आणि बाबा सांगून देते, झाडाखाली तर बिलकुलच उभं राहायचं नाही. जोराने विजा कडकडायला लागल्या तर पायात चपला किंवा जोडे जरूर असू द्या. कुठल्याही झाडाजवळ थांबू नका. शक्यतोवर स्वतःला ओले होऊ न देता वाकून चाला आणि धातूचं छत नसेल असा एखादा आसरा शोधा. या परिस्थितीत चुकूनही मोबाईल फोनचा वापर करू नका. तो स्विच ऑफ करा. बाबा हा घे गमछा. अहो इतक्या वादळ वाऱ्यात जाताच कशाला? हो ते आले का होते? अरे ए ए वाक 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 असा वाक. अरे अरे झाडाखाली उभे नका राहू रे, तिथं वीज पडन, पळ त्यातून. अरे बंद कर मोबाईल. अरे मोबाईल चालू जर राहिला ना तर मोबाईल विजले आपल्याकडे खिचते. बंद कर. इथं झाड राहिले का? चल ये असं वाक वाक. अरे हा पडला का रे? उठ उठ उठ. असं पडून नको राहू. अरे तिकडं जमिनीवर वीज पडन आणि इकडं तुला झटका लागन. अरे इथं मैदानात थांबणं बेकार आहे बा. मी एक काम कर, ते बा ते झोपडी आहे ना, चला तिथं जाऊ. तुम्ही 4 चाकी वाहनात बसलेले असाल तर वाहनातच बसून राहणे अत्यंत सुरक्षित आहे. वादळ ओसरल्यानंतरही अर्धा तास तरी ती सुरक्षित जागा सोडू नका. आई बाबा आले. दूसरी ओर सलून व्यवसायियों द्वारा जिलाधिकारी कार्यालय में जमकर हंगामा मचाया गया। इस दौरान सलून व्यवसायियों की मांग पूरी न होने पर यवतमाल जिला तथा संपूर्ण महाराष्ट्र में आंदोलन का इशारा दिया गया है। लगातार किए गए 6 महीनों के लॉकडाउन की वजह से नाभिक सलून व्यवसायी आर्थिक संकट से गुजर रहे हैं। ऐसे में सरकार की ओर से आर्थिक सहायता प्रदान करने की मांग जिला सलून एसोसिएशन और सोहाड़ी तालुका सलून बांधव इनके हाजिरी में मुख्यमंत्री इन्हें ज्ञापन सौंपने का निवेदन दिया गया है। ज्या महाराष्ट्र राज्य सरकारने जो JR काढला की व्यवसायामध्ये कटिंगच करा, दाढी करू नका, साहेब या माध्यमातून मला सांगायचं आहे की व्यवसायामध्ये कटिंग आणि दाढी हे अनिवार्य असते आणि हा काम करत असताना आम्हाला कुठेही कोणत्याही शासनाचं दडपण नसायला पाहिजे। कारण आमचा सर्व सलून बांधव फार आज मानसिकतेमध्ये नाही का तणावामध्ये भरून आहेत। त्यामुळे आपल्याला विनंती आहे की हा सुद्धा JR हटवणं फार गरजेचं आहे। आपल्याला कळकळीची विनंती आहे मुद्द्यावर। त्यानंतर आम्ही महाराष्ट्र राज्यातून जसं 16 राज्यामध्ये SCचं आरक्षण आम्हाला लागू आहे, त्याचप्रमाणे या राज्यामध्ये सुद्धा आम्हाला OBC मधून वगळता SC कॅटेगरीचं आरक्षण द्यावे अशी सुद्धा आमची एक प्रामुख्याने मागणी आहे। त्यानंतर केश कला बोर्ड आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाने यामध्ये आमच्या जो आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत प्रत्येकाच एक जिल्ह्याचा मेंबर त्या विकास आर्थिक महामंडळाचा अध्यक्ष म्हणून ठरवून त्यांना नाही का निवड करण्यात यावी त्या अध्यक्षाची। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त तो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।